मराठी साहित्यामध्ये दोन तुकारामांची नोंद आढळते. यातल्या पहिल्या तुकारामानं अभंग लिहिला आणि अभंग लिहून इथलं मराठी मन जागं करण्याचं काम त्या तुकारामानं केलं. तर दुसऱ्या तुकारामानं कथा, कादंबरी असं लिखाण केलं आणि पुन्हा झोपलेल्या मराठी मनाला जागं करण्याचं काम दुसऱ्या तुकारामानं केलं. यातल्या पहिल्या तुकारामानं हातात टाळ घेऊन इथली मराठी माती, इथला मराठी मेंदू नांगरण्याचं काम केलं. तर दुसऱ्या तुकारामानं ढफावर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला जीव दिला, श्वास दिला आणि ती चळवळ उभी राहिली. यातले पहिले तुकाराम म्हणजे संत तुकाराम, मराठी साहित्यातलं पाया असं ज्यांना संबोधलं जातं ते संत तुकाराम. आणि यातले दुसरे तुकाराम म्हणजे आज आपण ज्यांची जयंती साजरी करतोय ते तुकाराम भाऊ साठे, अर्थात साहित्य सम्राट, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांची प्रतिभा, अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे हिमालयाच्या सुद्धा उंचीचं, त्यापेक्षाही जास्त उंचीचं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलं. वाटेगावच्या मातीतून सुरू झालेला हा प्रवास वास्कोच्या उगवत्या सूर्यानं त्या अण्णाभाऊंना वंदन केलं, रशियाच्या मातीनं त्यांचा सन्मान केला आणि मग नंतर भारतीय मनाला हे नाव कळालं, अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंची साहित्याची उंची, त्यांच्या प्रतिभेची उंची मोजण्याचं कुठलंही मोजमाप आमच्या तुमच्याकडं नाही. अण्णाभाऊ साठेंचं शिक्षण वर्गात किती झालं हे संशोधनाचा जरी विषय असला तरी अनेक लेखनाच्या संदर्भानुसार अण्णाभाऊ फक्त 1.5 दिवस शाळेत गेले असा निष्कर्ष, असा अभ्यास समोर येतो. म्हणजे चित्रपटाचे पोस्टर रंगवत बाराखडीची ओळख झालेला हा साहित्यिक आपल्या प्रतिभेच्या जोरावर इतकं मोठं साहित्याचं साम्राज्य उभं करतो आणि मराठी साहित्यामध्ये साहित्य सम्राट म्हणून उदयास येतो. अण्णाभाऊंसाठी मी विचार करत असतो, या लेखकाला त्या काळात जर इंग्रजीची खिडकी उघडली असती, इंग्रजी भाषेची दालनं उघडी झाली असती, तर शेक्सपियरला सुद्धा आपल्या मांडीवर झोपवण्याची ताकद असणारा हा साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य